जय हिंद. आज भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जी युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे, आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. परंतु चर्चा करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम समजलं पाहिजे, कारण की सध्याची आजची भारत आणि पाकिस्तानची जी स्थिती आहे ना, अशी स्थिती इथून मागच्या इतिहासामध्ये कधीच नव्हती. त्यामागे रिझन काय? भारताची सध्याची अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी. आज करंटला काय झालेलं आहे, भारताने काय केलेलं आहे, इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनात नाही ना, एक त्रिशूळ नावाचा युद्धाभ्यास करण्याची डिसिजन घेतली. त्रिशूळ युद्धाभ्यास म्हणजे काय? मोस्टली हा युद्धाभ्यास केला जातो ना, एक एक आता फॉर एक्झाम्पल आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आपले तिन्ही ज्या आपले जे सिक्युरिटी फोर्सेस आहे ना, तिन्ही सोबत राहून आहे ना, हा प्रामुख्याने युद्ध अभ्यास करणार आहे. हा युद्ध अभ्यास म्हणजे काय, की याच्यामध्ये काय केलेलं आहे, भारताने काय केलं, एक नोटम इश्यू केलेला आहे. नोटम इश्यू म्हणजे काय? नोटम म्हणजे काय? नोटीस टू एअरमॅन. ही नोटीस टू एअरमॅन हा अशा भागामध्ये लागू केला जातो जो भाग पूर्णपणे ना त्याचा जो एअरस्पेस असतो ना, तो पूर्णपणे रिस्ट्रिक्ट असतो. आता फॉर एक्झाम्पल भारताने काय केलं, जे त्रिशूळ युद्ध अभ्यास जो भारताच्या पश्चिमेच्या म्हणजे ह्या भागामध्ये ना त्रिशूळ युद्ध अभ्यास केला जाणार आहे. हा त्रिशूळ अभ्यास म्हणजे त्रिशूळ युद्ध अभ्यासामध्ये आर्मी पण पार्टिसिपेट होणार आहे, नेव्ही पण पार्टिसिपेट होणार आहे आणि एअरफोर्स पण पार्टिसिपेट होणार आहे. पण हे तिघं ज्यावेळेस युद्ध अभ्यास करतील ना, त्यांनी स्वतःचा एक ठराविक एरिया रिस्ट्रिक्ट केला. ठराविक एरिया म्हणजे हा जो भाग आहे ना, हा जो भाग, या भागामध्ये प्रामुख्याने ना नोटम इश्यू केलेला आहे. नोटम म्हणजे नोटीस टू एअरमॅन. म्हणजे हा भाग पूर्णपणे ना याचा जो एअर स्पेस आहे ना, भविष्यामध्ये जिथं फ्लाईट जाणार ना, इथं जाणार नाही, इथं रिस्ट्रिक्शन केलं जाणार आहे. म्हणजे नोटीस टू एअर स्पेस म्हणजे ह्या भागामध्ये प्रामुख्याने पूर्णतः रिस्ट्रिक्शन आहे. मग भारताने ह्या भागामध्ये काय केलं, नोटम इश्यू केला. तर त्यामागे रिझन काय? भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये इथं आहे ना सरक्रिकची बॉर्डर लागते. सरक्रिक कोणती बॉर्डर? सरक्रिक. आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये बॉर्डर डिस्प्यूट आहे या भागामध्ये. त्याला इतिहासामध्ये बाणगंगा म्हटलं जायचं. जे इथं आहे ना, पहिले इथं आहे ना बॉम्बे प्रेसिडेन्सी होती. इथं सिंध प्रांत होता. 1914 मध्ये काय झालं होतं, इथं ना प्रामुख्याने इथं सर्किकेने एक बॉर्डर आखली होती. म्हणजे एक इथं बॉर्डर इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी इथं एक बॉर्डर आखली होती. त्याला सर्क्रिक म्हणलं जातं. आणि इथं काय झालं, पाकिस्तानने इथं डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर इथं आर्मी बिल्डअप केलेली आहे. आधी आर्मी बिल्डअप केल्यामुळे काय झालं की भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनात खूप धोका निर्माण झालाय. त्यामागे रिझन काय माहिती आहे का? 26/11 तुम्हाला माहिती असेल, बॉम्बे 26/11 अटॅक झाला होता आपल्या देशामध्ये. आणि दुसरी गोष्ट, पेलगाम सारखा अटॅक झाला होता. अशा अटॅक पाकिस्तान सारखा देश काय करतो, अशा छोट्या छोट्या गोष्टींना एक पॉईंट शोधत असतो की ज्या माध्यमातून इन्फिल्ट्रेशनच्या माध्यमातून भारतात एंटर केलं जाईल आणि अशा अटॅक केले जातील. ज्या दृष्टिकोनात भारताची इकॉनॉमिक ग्लोबल सुपर पॉवर बनण्याचं जे स्वप्न आहे ना, पूर्णतः माघारी राहील. या दृष्टिकोनात भारताने काय केलं, इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनात नाही ना, इथं त्रिशूळ युद्ध अभ्यास करण्याची डिसिजन घेतली. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. पाकिस्तानने पण काय केलं, याला रिस्पॉन्ड करण्यासाठी ना स्वतःचा एअर स्पेस जो असतो ना, तो पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केला. रिस्ट्रिक्ट केलाच नाही तर त्याबरोबर पाकिस्तानने स्वतःचा नोटम लागू केला. नोटम म्हणजे नोटीस टू एअरमॅन. आता फॉर एक्झाम्पल भारताची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, भारताने जो 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 झोन पूर्णपणे डिक्लेअर केला होता नोटमचा, त्याच्याच बरोबर पाकिस्तानने सुद्धा नोटम लागू केला. आणि जो नोटम लागू केला ना, आता उदाहरणार्थ भारताची नेव्ही जी आहे ना, अरबी समुद्रामध्ये ह्या भागामध्ये एक्सरसाइज करणार आहे, पूर्णपणे युद्ध अभ्यास करणार आहे. पण पाकिस्तानने काय केलं, पाकिस्तानने सुद्धा नाही का त्यांचा नोटम ह्या भागामध्ये लागू केला. कळालं का? भारताची जी एक्सरसाइज चाललेली ना आजकारणला, 30 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत ही नोटम म्हणजे जो त्रिशूळ युद्ध अभ्यास आहे ना, 30 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत आहे. पण पाकिस्तानने काय केलं, पाकिस्तान म्हणलं की आम्हाला सुद्धा नोटम लागू करायचं, आम्हाला पण आमच्या नेव्हीला सुद्धा युद्ध अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टिकोनात पाकिस्तानने काय केलं, दाताच्या ह्या कालच्या 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत युद्ध अभ्यास करणार आहे. कुठं? अरबी समुद्रामध्ये. पण त्यांचे जो भाग त्यांनी डिक्लेअर केला, नोटम ह्या भागामध्ये लागू केला. आता तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा, कारण की त्यामागे रिझन काय माहिती आहे का? ज्यावेळेस आहे ना, इथं भारताची नेव्ही एक्सरसाइज करत असेल, इथं पाकिस्तानची नेव्ही एक्सरसाइज करत असेल, युद्ध अभ्यास करत असेल, त्याच्यामध्ये ना एखादी बुलेट सुद्धा मिसफायर होण्याचे चान्सेस भरपूर असतात. समजलं का? भारताचा ब्रह्मोस मिसाईल मिसफायर झालं होतं, पाकिस्तानमध्ये गेलं होतं. त्याच पद्धतीने इथं सुद्धा नाही का मिसफायर होण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि पाकिस्तानने ना जाणून बुजून आहे ना नोटम ह्या भागामध्ये इश्यू केला. ही कुठे ना कुठे ही नोटमची ही बॉर्डर ना कुठे ना कुठे भारताची ओव्हरलॅप करते. त्या दृष्टिकोनात भविष्यामध्ये ना इथं कुठे ना कुठे एक फ्लॅश पॉईंट होऊ शकतो, जिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामागे रिझन काय? पाकिस्तानची सध्याची स्थिती काय माहिती आहे का? देशाची सध्याची अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनात खूप पाकिस्तान ट्रबल मध्ये जाते. कारण की ना स्वतःच्या जनतेचं ध्यान आहे ना कुठे ना कुठे डायव्हर्ट होणं गरजेचं आहे. डायव्हर्ट म्हणजे काय? जागतिक लेवलला कोणत्या तरी देशासोबत कॉन्फ्लिक्ट करणं, आपल्या देशातील जे लोक आहेत त्यांचं ध्यान पूर्णपणे डायव्हर्ट करणं. त्यामागे रिझन काय माहिती आहे का? आजकारणला पाकिस्तान जे डेमोक्रेसी निस्ती नावाची आहे, तिथे आर्मी कंट्रोल करत असते. आणि जर त्यांना सत्ता टिकवायची असेल ना, तर राष्ट्रवादाच्या आधारावर आहे ना दुसऱ्या देशांबरोबर म्हणजे भारतासोबत युद्ध करणं, दुसरी गोष्ट अफगाणिस्तान सोबत युद्ध करणं. कारण जेव्हा माइंडसेट डायव्हर्ट होता ना जनतेचा, राष्ट्रवादाची लहर देशामध्ये निर्माण होते, म्हणजे त्याला नॅशनलिझम म्हणलं जातं. आणि जेव्हा ही लहर निर्माण होते ना, तेव्हा देश आहे ना
देश प्रामुख्याने सत्ता देशांच्या नाही का पाठीशी उभा राहतो आणि त्यावेळेस त्यांना सत्ता टिकून ठेवायची आहे. आणि फक्त एवढे लक्ष माइंड डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने हा इथं नोटम लागू केला, आणि जेणेकरून भारत आणि पाकिस्तानमध्ये एक स्मॉल स्केल वार व्हावी आणि पुढे भविष्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने सत्ता स्वतःची बळकट करता येईल, या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलं लागू. पण दुसरी गोष्ट, पाकिस्तानचे हे जे डिफेन्स मिनिस्टर आहे ख्वाजा आसिफ यांनी काय स्टेटमेंट दिलं की भविष्यामध्ये पाकिस्तानला नाही का टू फ्रंट वॉरला सामोरे जावं लागू शकतं. टू फ्रंट वॉर म्हणजे काय, एक म्हणजे अफगाणिस्तान आणि दुसरं म्हणजे भारत. अफगाणिस्तान का पाकिस्तानचे तालिबानला जन्म दिला आहे पाकिस्तानने. आज करंटलाच पाकिस्तानचे तालिबान सोबत आहे ना जे रिलेशन आहे ना पूर्णपणे खराब आहे. त्यामागे रिझन काय, बॉर्डर कॉन्फ्लिक्ट आहे, ड्युरंट रेस. आपण जे मागच्या लेक्चर मध्ये बघितलं ना तेच. पाकिस्तान एक म्हणजे दोन देशांबरोबर युद्ध करावं लागू शकतं, एक म्हणजे अफगाणिस्तान, दुसरं म्हणजे भारत. आता करंटला काय झालेलं आहे, पाकिस्तानचे जी नेव्ही चीफ आहे अशरफ यांनी काय केलं, व्हिजिट केली पुढं सरक्रिकला, म्हणजे गुजरातच्या बॉर्डरला. सिंध आणि गुजरात या दोन देशांच्या मध्य भागात एक बॉर्डर आहे सरक्रिक. या सरक्रिकला त्यांनी व्हिजिट केली, परंतु त्याबरोबर ते होरक्राफ्टच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, छोटासा व्हिडिओ पब्लिश केला आपल्या सोशल मीडिया अँगलला, जेणेकरून त्यांनी दाखवलं की पाकिस्तान किती स्ट्रॉंग आहे, पाकिस्तानची नेव्ही किती स्ट्रॉंग आहे. हे ओव्हरक्राफ्ट आहे ना, हे ओव्हरक्राफ्ट मी तुम्हाला पुढे दाखवलं. हे ओव्हरक्राफ्टच्या इथं त्यांनी सरक्रिकला त्यांनी आर्मी नेव्ही यांचे जे नेव्ही ऑफिसर्स आहे ना त्यांनी व्हिजिट केल्यानंतर हे ओव्हरक्राफ्ट आहे, ओव्हरक्राफ्टच्या माध्यमातून तिथे थोडी एक्सरसाइज केली आणि त्याचा एक व्हिडिओ पब्लिश केला, जेणेकरून पाकिस्तानची नेव्ही किती स्ट्रॉंग हे दाखवायचा प्रयत्न केला, जेणेकरून भारताला सारख्या देशाला उकसवणं किंवा भविष्यामध्ये कुठे कॉन्फ्लिक्ट निर्माण करणं त्यामागे रिझन होतं. दुसरी गोष्ट, याला रिस्पॉन्ड करण्यासाठी ना आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यामागे रिझन काय, त्यांनी स्टेटमेंट काय दिलं की कराची पर्यंत जायचं असेल ना तर त्याचा रस्ता सरक्रिक पासून जाऊ शकतो. आणि भविष्यामध्ये काय माहिती आहे का, पाकिस्तानने जर अशा पद्धतीने, कारण की पाकिस्तानने काय केलंय, गुजरात आणि सिंध या म्हणजे जी बॉर्डर लागते ना, बॉर्डरच्या जवळच आहे ना तिथं डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते डेव्हलप केलेलं आहे. डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्यामुळे काय झालेलं माहिती आहे का, भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कुठे ना कुठे धोका निर्माण झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने त्रिशूल एक्सरसाइज करण्याचा निर्धार केला. परंतु दुसरी गोष्ट, राजनाथ सिंग यांनी एक स्टेटमेंट दिलं, ते म्हणजे काय, पाकिस्तानच्या कराची पर्यंत जायचं असेल ना त्याचा रस्ता सरक्रिक वरनं जातो, आणि भविष्यामध्ये ना पाकिस्तानची जॉग्राफी पूर्ण आणि हिस्ट्री पूर्णपणे चेंज केली जाईल. या दृष्टिकोनातून डिफेन्स मिनिस्टर यांनी, आपले जे देशाचे डिफेन्स मिनिस्टर यांनी एक स्टेटमेंट दिलं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ना त्या भागामध्ये सरक्रिकला व्हिजिट केली. जे आर्मी नेव्हीचे जे ऑफिसर्स आहे ना त्यांनी पाकिस्तानची नेव्ही ऑफिसर्स आहे ना यांनी त्या भागामध्ये व्हिजिट केली. त्या दृष्टिकोनातून भारताला एक मेसेज दिला की आम्ही सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, आम्ही सुद्धा युद्धजन्य स्थितीमध्ये रिटॅलिएट करण्यासाठी तयार आहेत. या ओव्हरक्राफ्टच्या माध्यमातून एक्सरसाइज केला. हे जे ओव्हरक्राफ्ट असताना हे प्रामुख्याने ज्या भागामध्ये ना ह्युमन सेटलमेंट नाही होत अशा भागामध्ये हे वर्क करत असतात, म्हणजे फॉर मार्शी एरियामध्ये, जे आपण सरक्रिकच्या पुढे बघणार आहोत. आता करंटला काय झालेलं आहे, हे बघा, इथं गुजरातची बॉर्डर आहे, कळलं का, इथं गुजरात, इथं पाकिस्तान देश लागतो. पाकिस्तानला ना इथं गुजरात झाला, इथं राजस्थान झालं, इथं पंजाबची बॉर्डर झाली, इथं जम्मू काश्मीरची बॉर्डर लागते. म्हणजे 4 स्टेटची आपली बॉर्डर पाकिस्तानला लागते. आणि पाकिस्तान सोबत कॉन्फ्लिक्ट आहे ना फक्त पीओके पाक ऑक्युपाईड काश्मीर पुरता मर्यादित नाहीये. कॉन्फ्लिक्ट इंटरनल आपला जो सिक्युरिटीचा जे बॉर्डर डिस्प्यूट आहे ना या भागापुरता मर्यादित नाही, तो ह्या भागा इथं आहे ना, हा डिस्प्यूट हा सरक्रिक आहे. सरक्रिक म्हणजे काय, इथं छोटी नदीची स्ट्रीप जाते, कळालं का. जसं फॉर एक्झाम्पल आपली छोटी नदी जी असते ना, नदीची इथनं एक स्ट्रीप जाते, त्याला इतिहासामध्ये बाणगंगा म्हटलं जायचं. आणि करंटला काय झालं की जेव्हा ब्रिटिशांचा भारतावर रूल होता ना, राज्य होता ना, त्यावेळेस ना सरक्रिक यांनी इथे एक बॉर्डर इथला जो डिस्प्यूट आहे ना तो सॉर्ट आउट करण्यासाठी ना काही एक रेषा बॉर्डर लाईन आखली होती, त्याला म्हणतात सरक्रिक आखली होती. आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या ते जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे ना ते याच्यावरनं चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, पाकिस्तानने काय केलेलं आहे, ह्या भागामध्ये ना डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर, इथं संरक्षणाच्या दृष्टिकोनात जे पायाभूत सुविधा लागतात ना ते इथं निर्माण केलेलं आहे. कुठं ना कुठं भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक धोका निर्माण झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने काय केलं, या भागामध्ये ना युद्ध अभ्यास करण्याचे डिसिजन घेतले, जेणेकरून पाकिस्तानला क्लिअर मेसेज जाईल की भविष्यामध्ये तुम्ही ह्या भागात भारतामध्ये टेररिझम किंवा कॉन्फ्लिक्ट सीमा विवादाच्या माध्यमातून ना कुठं काहीतरी वेगळी डिसिजन घ्यायचा निर्धार करत असेल ना ते कुठं ना कुठं ना भारताला रिटॅलिएट करणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्रिशूल एक्सरसाइज करण्याचे डिसिजन घेतले. आता सरक्रिकची ही जी बॉर्डर आहे ना हा मार्शी एरिया आहे, इथं ह्युमन सेटलमेंट नाहीये, इथं प्रामुख्याने जमीन पाणी म्हणजे इथं अशी स्थिती आहे. आणि या भागामध्ये ना सेंट्रल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनात ना ओव्हरक्राफ्ट आहे ना प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने वर्क करत असतात. जे पाकिस्तानकडे आज सध्या ते पाकिस्तानने ना युके कडनं, युनायटेड किंगडम कडनं त्यांनी ना ते घेतलेलं आहे डिफेन्सच्या कराराअंतर्गत. आज करंटला काय झालेलं आहे, पाकिस्तान इथं गुजरातची बॉर्डर आहे आणि इथं पाकिस्तानची बॉर्डर आहे. भारताचं म्हणणं काय, ही जी नदीची स्ट्रीप आहे ना ही सरक्रिक, ही रेड कलरची लाईन आहे ना, ही प्रामुख्याने
ही रेड कलरची लाईन आहे ना, ही भारत आहे ना, ही लाईन मानतो. पण पाकिस्तान काय करतो, ही जी ग्रीन कलरची लाईन आहे ना, ही लाईनला प्रामुख्याने स्वतःची लाईन मानतो. म्हणजे स्वतःची हाई लाईनला कन्सिडर करतो, भारत ह्या लाईनला कन्सिडर करतो. तुम्हाला सांगतो मी, हा जो भाग आहे ना, हा भाग नॅचरल रिसोर्स, इकॉनॉमिकली खूप इम्पॉर्टंट भाग आहे. जॉग्राफिकली तर इम्पॉर्टंट आहेच, पण इकॉनॉमिकली खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामागे रिझन काय, इथं नॅचरल गॅस, ऑइल रिसोर्सेस खूप आहे. त्या दृष्टिकोनातनं भारत आहे ना, याची जी बॉर्डर आहे ना, प्रामुख्याने रेड कलरची लाईन मानतो. त्यामागे रिझन काय, 1914चं रिझॉल्युशन आहे ना, त्याच्यामध्ये सगळं इतिहासामध्ये जेव्हा जातो ना, 1914 साली नाही का भारत आणि इथं नाही का बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि सिंध या दोघांमध्ये करार झाला होता 1914ला. त्याच्यानंतर 1968 साली ना ट्रायब्युनल अंतर्गत त्याने सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अनेक मिटिंगा झाल्या. अनेक मिटिंगा झाल्यानंतर तरी देखील पाकिस्तानने नाही कुठल्याही म्हणजे कुठल्या गोष्टीचा विचार न करता नाही तर डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं. डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्यामुळे कुठेतरी भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला. आता 1914 साली ना त्यावेळेस रिझॉल्युशन झालं होतं. त्याच्यानंतर आहे ना, आता 1965च्या युद्धामध्ये काय झालं होतं, पाकिस्तानने काय केलं होतं, द्वारकावर अटॅक केला होता. म्हणजे प्रामुख्याने ऑपरेशन डेझर्ट हक अंतर्गत आहे ना 1965 भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं ना, त्यात पाकिस्तानने काय केलं होतं, ऑपरेशन डेझर्ट हट अंतर्गत आहे ना भारतावरच्या जे द्वारकावर अटॅक केला होता आणि कुठे सर्क्रिक आहे नाही सर्क्रिक या माध्यमातून भारतात एंटर करण्याचा प्रयत्न केला होता, इथं नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस भारताच्या नेव्हीला आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यावेळेसची परिस्थिती अशी, नेव्हीला पूर्णपणे वॉरमध्ये सामील नव्हतं केलं. पण त्याच वेळेस जर कुठेतरी नेव्हीला जर सामील जर केलं असतं ना, आजची परिस्थिती ही वेगळी राहिली असती. कारण की त्यामागे रिझन काय, हा कॉन्फ्लिक्ट सुद्धा निर्माण नसता झाला. त्यावेळेस आहे ना पाकिस्तानने द्वारकावर अटॅक केला होता. त्याच्यानंतर काय झालं, शेवटी कसं असतं माहितीये, कुठं ना कुठं भारताला ज्यावेळेस स्वतःच्या सार्वभौमत्वाच्या सोव्हरेनिटी आणि इंटिग्रिटीचा प्रश्न निर्माण होता ना, त्यावेळेस देशाला कोणत्या ना कोणत्या देशाला आहे ना रिटॅलिएट करावं लागतं. अशाच परिस्थितीत भारताने सुद्धा रिटॅलिएट केलं होतं. आणि त्याच्यानंतर ऑपरेशन डेझर्ट हब नंतर आहे ना, भारताने काय केलं, 1971 युद्ध झालं होतं भारत आणि पाकिस्तानमध्ये, तुम्हाला आठवत असणार आहे. या युद्धामध्ये काय झालं होतं, भारताने ऑपरेशन पायथन आणि ऑपरेशन ट्रायडन, म्हणजे तुम्हाला सांगायचं काय, हे दोन ऑपरेशन राबवले होते भारताच्या नेव्हीने. कळलं का, भारताच्या नेव्हीने दोन ऑपरेशन राबवले होते. आणि त्या दृष्टिकोनात पाकिस्तान सोबत युद्ध 1971चं युद्ध जिंकलं होतं. आणि त्यावेळेस आहे ना जगातील सर्वात मोठं सरेंडर झालं होतं. म्हणजे मोर दॅन 90,000 सोल्जरने ना पाकिस्तानच्या सरेंडर केलं होतं. आणि पाकिस्तानचे दोन भाग झाले होते. म्हणजे एक पाकिस्तान ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता ना, पाकिस्तानचे दोन भाग होते. एक म्हणजे पश्चिम पाकिस्तान, एक म्हणजे पूर्व पाकिस्तान. पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश, जो 1971 साली भारताने काय केलं, 1971च्या युद्धामध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेशला स्वतंत्र दिलं. आणि पाकिस्तान हा सध्याचा पाकिस्तान आहे ना, ते पाकिस्तानचे म्हणजे 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एक म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश, आणि आताचा पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान. म्हणजे ऑपरेशन डेझर्ट हंकला नाही का रिस्पॉन्ड करण्यासाठी भारताच्या नेव्हीने 1971 साली ऑपरेशन पायथन राबवलं होतं आणि ऑपरेशन ट्रायटन वापरलं होतं. त्या दृष्टिकोनात नाही ना भारताने ना खूप म्हणजे ते युद्ध जिंकलं होतं. त्याच्या मागे रिझन काय, भारताची नेव्ही इतकी स्ट्रॉंग आहे ना आपल्या देशाची, त्याला जर पुढे त्याच्यासोबत जर आपल्याला काही भविष्यात जर कोणतं वॉर जिंकायचं असेल ना, नेव्हीच्या बेसिसवरच आपण जिंकू शकतो, कारण नेव्हीचा रोल खूप मोठा असतो. आता करंटची स्थिती ज्यावेळेस बघतो ना आपण पाकिस्तानची, आज पाकिस्तान सारखा देश आहे ना, नोटम लागू ज्यावेळेस भारताने त्रिशूल एक्झरसाइज करण्याचा निर्धार केला, त्याच्यानंतर नोटम ठराविक भागामध्ये लागू केलं. पाकिस्तानने पण नोटम इश्यू केला, पण तिची जी नोटमची जो भाग येतो ना, जो एरिया येतो ना, तो कुठे ना कुठे ओव्हरलॅप भारताच्या नोटमवर होतो. त्या दृष्टिकोनात म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, पाकिस्तानचं फक्त एकच मोटिव्ह आहे, युद्ध युद्ध युद्ध. आपल्या देशातील स्थानिकांचं, आपल्या देशातील जे नागरिक आहे पाकिस्तानचे, त्यांचं ध्यान आहे ना पूर्णपणे नॅशनलिझमच्या आधारावर पूर्णपणे डायव्हर्ट करायचं आणि स्वतःची सत्ता स्थिर करायची, बस. जनतेला काही भेटू नाही भेटू काही फरक पडत नाही पाकिस्तानला. त्यामागे रिझन काय माहिती आहे का, आज तुम्ही पाकिस्तानची सध्याची स्थिती बघा, इथं सिंध प्रांत आहे. जसं भारतामध्ये ना महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे ना, तसे पाकिस्तानमध्ये सुद्धा प्रांत आहे. इथं सिंध प्रांत आहे, त्याची बॉर्डर भारताला लागते, म्हणजे गुजरातला लागते. त्याच्यानंतर इथं पंजाब बॉर्डर आहे, इथं नॉर्दर्न एरिया आहे. आता हे जे प्रांत आहे ना, हे प्रांत आहे, इथं बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे. तुम्हाला सांगतो मी, पाकिस्तानचे एवढे प्रांत आहे, या बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र देशाची मागणी केली जाते ह्या भागामध्ये. पण ह्या सगळ्या भागांपेक्षा ह्या भागामध्ये नॅचरल रिसोर्सेस इतके जास्त आहे ना, पाकिस्तानने या बॉर्डर कॉन्फ्लिक्टमध्ये पडण्यापेक्षा जर इथं नॅचरल रिसोर्सेस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, इन्फ्रास्ट्रक्चर इथलं डेव्हलप केलं, इथं लोकांसाठी वेलफेअरच्या माध्यमातून स्कीमा राबवल्या ना, हा भाग आहे ना, हा भाग, या भागाच्या माध्यमातून भारत पाकिस्तान इकॉनॉमिकली चांगली स्थितीत निर्माण करू शकतो. परंतु त्यांनी ना इथं सपरेशन मधल्या लोकांवर म्हणजे सैन्याच्या माध्यमातून नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. त्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, आज सध्याच्या ही स्थिती, बलुचिस्तान सुद्धा स्वतंत्र होण्याची मागणी करतोय. इथं अफगाणिस्तान सोबत बॉर्डर कॉन्फ्लिक्ट चाललेला आहे. त्यामुळे इथं कुठे ना कुठे नाही का हा भाग ड्युरंट लाईन, म्हणजे इथल्या लोकांचे स्थानिकांचे संबंध आहे ना अफगाणिस्तान सोबत आहे. त्यामुळे ना हे लोक आहे ना, हे जे
हा जे भागात राहणारे जे लोक आहे ना, ही लाईन आहे बॉर्डर डिस्प्यूट मानतच नाही. बॉर्डर लाईन म्हणजे ड्युरंड लाईन मानत नाही, कारण की यांचे स्थानिकांचे संबंध अफगाणिस्तानशी आहे. त्यामुळे पाकिस्तानचे ना भविष्यामध्ये ना, पाकिस्तानने जर अशा पद्धतीने जर चालला ना, तर पाकिस्तानचे तुकडे व्हायला काही चान्सेस जर पाकिस्तानचे तुकडे व्हायला काही वेळ लागणार नाही. त्यामागे रिझन काय, बलुचिस्तान तर येत्या काही वर्षामध्ये स्वतंत्र होणारच आहे. दुसरी गोष्ट, भारत पण आहे ना, जम्मू काश्मीरचा जसा जसा विकास करत जाईल ना, त्या दृष्टिकोनानं पीओके आपोआप भारतामध्ये येणार. पीओके आपोआप भारतामध्ये येणार आहे. त्यामागे रिझन काय, तुम्हाला बर्लिनची भिंत माहिती आहे का? बर्लिनची ज्यावेळेस भिंत बांधली होती ना, त्यावेळेस पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन याच्या दृष्टिकोनात ज्यावेळेस एखाद्या भागाचा विकास होता ना, लोकांची जे स्थलांतर होतं ना, अविकसित कडून विकासाकडे होतं. जसं फॉर एक्झाम्पल म्हणलं ना, पुणे सारखी सिटी आहे, मुंबई सारखी सिटी आहे आणि एखादा ग्रामीण भाग आहे, लोक स्थलांतर कुठं करता? पुण्यासारख्या सिटीमध्ये करतात किंवा मुंबई सारख्या सिटीमध्ये करतात. जे डेव्हलप भाग आहे ना, त्या भागाकडे कुठं ना कुठं स्थलांतर करतात. जर भारताने जर जम्मू काश्मीरचा प्रामुख्याने चांगला विकास जर केला ना, कुठं ना कुठं पीओके मधले लोक आपोआप भारतामध्ये येणार आहे आणि उद्या भविष्यामध्ये पीओके सुद्धा भारतातच असणार आहे. इथं आपल्याला म्हणजे सेपरेटली काय मिलिटरी ऑपरेशन जरी नाही केलं तरी पीओके उद्या भारतामध्ये येणारच आहे. त्या दृष्टिकोनात नाही ना, उद्या जर बघितलं, जर पाकिस्तान अशाच पद्धतीने चालला ना, फक्त पंजाब प्रोव्हिन्सेस आणि जास्तीत जास्त सिंध प्रोव्हिन्सेस हे दोन सोडले तर पाकिस्तानकडे काही राहणार नाही. दुसरी गोष्ट, पाकिस्तानला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे सध्याची स्थिती येते पाकिस्तानची. पाकिस्तानला काय वाटतं की ज्या ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल त्यावेळेस अमेरिकेसारखा देश आहे ना, त्यांच्या मदतीला येईल. पण तुमच्या माहिती करता सांगतो, अमेरिका सारखा देश हा असा देश आहे ज्या ठिकाणी स्वतःचे इंटरेस्ट असतात ना, त्याच ठिकाणी जातो. ज्या दिवशी इंटरेस्ट नसताना त्या दिवशी स्वतःला साईडलाईन करतो. म्हणजे हा फक्त स्वतःच्या हितासाठी काम करणारा देश आहे. पाकिस्तानचा फक्त एकच आहे, पश्चिम आशियामध्ये कॉन्फ्लिक्ट राहिला पाहिजे, तिथे एका पण देशाचा ना विकसित झाला नाही पाहिजे, तिथल्या नॅचरल रिसोर्सेसवर आहे ना अमेरिकेचं नियंत्रण राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनानं पाकिस्तान काय करतो, कुठे ना कुठे वेस्ट आशियाला भडकवायचं काम करतो. जसं आता करंटला नाही का, आसिम मुनीर आहे, हा जो मुनीर आहे ना, हा व्यक्ती जो आहे ना, ह्या व्यक्तीला म्हणजे पाकिस्तानला काय वाटतं की उद्याचा कॉन्फ्लिक्ट भारतासोबत निर्माण झाला तर अमेरिका सारखा देश आपल्याला सपोर्ट करेल, पण अमेरिका सारखा देश कोणाचा सगळा होत नाही. आज करंटला नाही का, आपण कुठली घटना जेव्हा समजून घेतो ना, तेव्हा इतिहासात डोकवलं पाहिजे, कारण की आपल्याला भविष्यात काय करायचं आहे त्यापेक्षा आपण कुठून आलोय ना ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आज 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने ना चांगली सीख दिली होती. त्या सीख मधनं त्यांनी पाकिस्तानने शिकलं पाहिजे की भारताची सध्याची इकॉनॉमिकली पॉवर काय, आपली स्थिती काय, ना आपण काय केलं पाहिजे. 1971च्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. एक म्हणजे सध्याचा बांगलादेश जन्माला आला ना, जो बांगलादेश देश आहे तो सुद्धा पूर्वी पाकिस्तानचाच भाग होता. आज करंटला नाही का, तुम्ही बघितलं गेलं ना, भारताचं ऑपरेशन सिंदूर आहे ना, भारताने अजून पण डिक्लेअर केलेलं नाही आमचं ऑपरेशन सिंदूर आम्ही स्टॉप केलेलं आहे. अजून पण ऑपरेशन सिंदूर चालूच आहे. त्या दृष्टिकोनानं पाकिस्तानने ना भविष्याच्या दृष्टिकोनात नाही ना विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय होतं माहिती आहे का, की ज्यावेळेस आपण एखाद्या जागतिक लेवलचा अभ्यास करतो ना, या छोट्या गोष्टी ना समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की कुठली गोष्ट करायची म्हणलं ना, आपण इतिहासामध्ये नोंद घेतली, त्या प्रत्येक भविष्याचा ज्यावेळेस वेध घेतो ना आपण, त्याचे मूळ कुठे ना कुठे इतिहासामध्ये असतात. आज सध्याची परिस्थिती होण्यामागे रिझन सुद्धा नाही का हिस्ट्री आहे, कळालं का. आज सध्याची परिस्थिती अशी आहे आणि भविष्यामध्ये ना आता हे ऑपरेशन सिंदूर अजून पण स्टार्ट आहे. आता करंटला अशा पद्धतीने आपण आहे ना, याच्या बरोबर आहे ना, आता तुम्ही म्हणता ना भारत आणि पाकिस्तान या करंटला नाही का, येत्या 2 ते 5 पर्यंत पाकिस्तान एक्झरसाइज करताय. भारताची एक्झरसाइज प्रामुख्याने त्रिशूळ युद्धाभ्यास 10 तारखेपर्यंत चालू आहे. कुठे ना कुठे फ्लॅश पॉईंटवर आहे ना, कुठे ना कुठे वॉर होण्याची स्थिती सध्याच्या स्थितीमध्ये आहे. तर उद्या भविष्यामध्ये ना, आता भविष्यात जे काही नोटिफिकेशन त्याचं लेक्चर मी तुम्हाला पोस्ट करणारच आहे. परंतु आता याबद्दल समजून घेतलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. त्यामागे रिझन काय, मी देशामध्ये नॅशनल ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट चालू केलेली आहे. त्यामागे रिझन काय, सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री. आज देशासमोर अनेक आव्हान आहे, त्यामध्ये त्याच्याबरोबर एक आव्हान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. त्या दृष्टिकोनात मी 4 पिलरवर काम करत आहे. ग्रीन विलेज, ग्रीन सिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. हे 4 पिलर म्हणजे देशाच्या भविष्यासाठी. देशाचं भविष्य म्हणजे देशाचं युथ, जे 2 वर्षाचे मुलं, 5 वर्षाचे मुलं, 10 वर्षाचे मुलं, यांना आपल्याला चांगलं जीवन द्यायचं असेल ना, या पिलरवर काम केलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संरक्षणच केलं पाहिजे. कळलं का. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यामध्ये जे काही लेक्चर भविष्यामध्ये येत राहतील ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप पडत राहील. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.